तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या नंदिनी यांची आई नंदिनीला फोन करते आणि ते नंदिनीला म्हणते, नंदिनी मला काहीच कळत नाही आहे गं, नक्की काय होणार आहे मला काहीच कळत नाही आहे. तुमच्या दोघींच्या बाबतीत काही घडायला नको गं, तुमच्या दोघींचं सगळं चांगलं व्हायला हवं आहे. आईच्या बोलण्यामुळे नंदिनीसुद्धा घाबरते, पण ती आईला धीर देते आणि शांत राहायला सांगते. आईला मनातले सगळे नेगेटिव्ह विचार काढून टाकायला सांगते. पण नंदिनीच्या मनात काव्यासाठी कुठेतरी भीती असतेच. तर इथे मानिनी काव्याला म्हणते, काव्या हा धागा, ते ड्रायव्हर दादा हे फक्त तुमच्यासाठी आहे गं, तुमच्या काळजीपोटी हे सगळं. काव्या गाडीने जाशील ना तू, आणि तू पोहोचलीस की मला कळव हां. काव्या म्हणते, हो आई तुम्ही नका काळजी करू. काव्या तिथून निघते, पण काव्याच्या हातातला काळा धागा खाली पडलेला असतो. काव्या घराबाहेर पडत असताना वसू बघते आणि ती लगेच विजयला फोन लावून सांगते. इथे विजय कार घेऊन रेडीच असतो. काव्या जशी घराबाहेर पडते तसं विजय कारने काव्याला धडक देतो आणि काव्याचा ॲक्सिडेंट करवतो. आता काव्याला वाचवायला पार्थ तिथे कसा वेळेवर हजर होतोय ते बघण्यासारखं असेल.